साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल. श्री देव देवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांचे प्रतिपादन. श्री आनंद दत्तधाम आश्रमात सुरू असलेल्या चुलबंद धोंडे जेवण अन्नदान कार्यक्रमास महंत बाबा मधुकर शास्त्री कवीश्वर यांची भेट. माहूरगडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे गेल्या 17 तारखेपासून सुरू झालेल्या धोंडे पुरुषोत्तम मास या निमित्ताने महाअन्नदान धोंडे जेवण सुरू असलेल्या कार्यक्रमास भगवान श्री दत्तप्रभू निद्रास्थान असलेल्या श्री देव देवेश्वर संस्थानचे महंत मधुकर शास्त्री बाबा कवीश्वर यांनी भेट दिली असता यावेळी त्यात झालेल्या कार्यक्रमात साईनाथ महाराजांनी सुरू केलेले अन्नदान स्वच्छता अभियान सप्तसूत्री कार्यक्रमाचे एक दिवस जग प्रेरणा घेईल असे प्रतिपादन केलं. यावेळी राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मधुकर बाबा शास्त्री यांनी पुढे बोलताना सांगितले की श्री चक्रधर स्वामी महाराज यांनी 900 वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान 65 वर्ष राबवलं होतं. त्यांचाच आदर्श घेऊन श्री संत गाडगे बाबा महाराज यांनी सुद्धा स्वच्छता अभियान राबवून देशाला नवी दिशा दिली होती. त्यांचाच आदर्श घेऊन राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांनी सुरू केलेले स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अन्नदान, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, देशभक्ती, शिक्षण, जीवांचा उद्धार हे कार्य जगाला प्रेरणा देणारे आहेत आणि ज्या पद्धतीने साईनाथ महाराज कार्य करीत आहेत त्यामुळे खरोखरच जीवांचा उद्धार होऊन जग यांच्या कार्याची नक्कीच प्रेरणा घेईल असे सांगून सर्व दत्तभक्तांच्या भक्तीने दत्तप्रभू प्रसन्न होऊन जगातील मानवजातीचे कल्याण करो अशी श्री दत्तप्रभू चरणी प्रार्थना केली. यावेळी महंत बाबा मधुकर शास्त्री कवीश्वर, राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांचे सह भाऊ पाटील हाडसणीकर, पत्रकार नंदकुमार जोशी सर, विजय आमले, नानासाहेब पांडे, इलियास बावानी, नवराष्ट्र माझाचे प्रतिनिधी अंबादास मुक्ते, जवाहरलाल जयस्वाल, एस.एस. पाटील यांच्यासह मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.